कशा आहात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण जी स्वाध्याय मालिकेची सिरीज चालू केलेली आहे त्या सिरीजला तुमचा खूपच मनापासून प्रतिसाद चांगला येत आहे, तर त्याबद्दल मनापासून धन्यवाद. दुसरी गोष्ट की मित्रांनो, तुम्ही थोडीशी कंजूसी करता व्हिडिओला लाईक करण्यात आणि शेअर करण्यात, तर ती कंजूसी तुम्ही हटवावी आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करावे आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावे, ही एक भावना. आता बघा, जो आपण स्वाध्याय मालिकेची सिरीज चालू केलेली आहे, तर त्या स्वाध्याय मालिकेच्या सिरीजमधील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे भूमिती. आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा पेपर 1 मधील गणितमधील घटक 3 भूमितीमधील आज आपण स्वाध्याय 13.1, 13.2 व 13.3 हे 3 स्वाध्याय आज आपण घेऊन येणार आहोत. तर या लेक्चरमध्ये आपल्याला बिंदू, रेषाखंड, किरण, प्रतल व कोन यांच्याबद्दलचे प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. तर हे जे प्रश्न आहेत यांचे बेसिक हे तुम्हाला लेक्चरमध्ये म्हणजे शाळेमध्ये झालेलंच असेल, आणि जे बेसिक महत्त्वाचं आहे ते आपण ते बेसिक घेऊयाच. तर चला वेळ न घालवता स्वाध्याय 13.1 चालू करूया. तर बघा, पहिला प्रश्न काय आहे की वरील आकृतीमध्ये रेषा आर टी, बघा ही जी रेषा आहे ही संपूर्ण ती काय आहे? रेषा आर आणि टी, ही आहे रेषा आर टी. आणि क्यूटी, किरण क्यूटी. आता किरण क्यूटी कुठे आहे? बघा, किरणला एक काय असतो? एंड पॉईंट असतो, आणि हा पॉईंट आहे क्यू, आणि हा जो पॉईंट आहे तो क्यूटी आहे. म्हणजे आपण दोन्ही रेषा यातून काढल्या, रेषा आर टी आणि रेषा किरण क्यूटी. यांचा छेद संच कोणता? म्हणजे यामध्ये सामायिक पॉईंट कोणते आहेत? बघा, रेषाखंड आर टी येऊ शकत नाही का? तर बघा, हे आर आहे, हे टी आहे, आणि बघा तुम्ही जर बघितलं तर हिथं जर कॉमन म्हणलं तर हितपासून हिकडचा भाग हा कॉमन आहे दोन्हीचा, त्याच्यामुळे हे पण येऊ शकत नाही. रेषाखंड पी टी पण येऊ शकत नाही. किरण क्यू आर ह्या बाजूला येतोय, कुठे येते? डाव्या हाताला. आपल्याला उजव्या हाताला कॉमन आहेत, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघा, किरण ए बी. आता मी किरण ए बी काढतो. हा ए पॉईंट जो एंड पॉईंट असेल, आणि हा बी पॉईंट, ठीक आहे. आणि दुसरा काय आहे? किरण बी ए, म्हणजे बी हा एंड पॉईंट असेल आणि एच्या इकडं काय असेल? तो किरण असेल. म्हणजे एक किरण असा आहे आणि दुसरा किरण असा आहे. एक हा ए बी असा आहे आणि दुसरा बी ए हा असा किरण आहे. हे बघा, हे आता दोन्ही किरण जर एकत्र मिसळले तर त्यांची काय होती? रेषा तयार होती. पण येथे रेषा न विचारता आपल्याला काय म्हणलंय की सामायिक बिंदूंनी तयार होणारी आकृती कोणती? सामायिक बिंदू कोणते आहेत? बघा, यामधील हे, म्हणजे ही जी रेषाखंड आहे तो सामायिक आहे. म्हणजे काय सामायिक आहे? रेषाखंड ए बी सामायिक आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. आता हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही MPSCचे पेपर बघा, कंबाईनचे पेपर बघा, म्हणजे पोलीस भरती हे ते कुठलेही पेपर बघा, अशा टाईपचा एक प्रश्न त्यामध्ये येतोच. तर हाही प्रश्न महत्त्वाचा आहे, पेपरला येण्याची शक्यता पण असते अशा प्रश्नांची. तर प्रश्न बघूया, ABCDEF यांतील कोणतेही 3 बिंदू एका रेषेवर नाहीत. म्हणजे आपण असे पॉईंट काढले, किती पॉईंट आहेत? 6. 1 2 3, बघा 1 2 3 4 5 आणि 6. जरा व्यवस्थित काढूया आपण. 1 हे 2, बघा हे 6 बिंदू आले, ठीक आहे. हे 6 बिंदू मधील कोणतेही 3 बिंदू एका रेषेवर आहेत का? 3 नाहीत. 2 बिंदू रेषेवर आहेत पण 3 बिंदू नाहीत. तर प्रत्येकी 2 बिंदूंना जोडणारे किती रेषाखंड काढता येतील? प्रत्येकी 2 बिंदूंना. आता बघा, 2 फक्त बिंदूंना काढणारे आपल्याला रेषाखंड तयार करायचे. तर बघा, इथून हे आता आपण पॉईंटला नावं देऊया, ABCDE व F. बघा, ए पासून किती रेषाखंड काढला? ए ते बी 1, ए ते सी 2, ए ते डी 3,
ए ते ई 4, ओ ए ते एफ 5. म्हणजे इथून किती रेषाखंड काढले? 5. आता बी पासून किती रेषाखंड काढला आपण? 1, हा 2, हा 3 आणि हा 4. म्हणजे बी पासून 4 रेषाखंड, कारण की ए बी तर पहिलाच काउंट केला आहे, त्याच्यामुळं आपण तो रेषाखंड काउंट करणार का? नाही. तिसरा, सी पासून किती रेषाखंड काढता येतील? बघा, सी पासून डी पर्यंत 1, सी पासून ई पर्यंत 2, सी पासून एफ पर्यंत 3, म्हणजे येथे 3. डी पासून ई पर्यंत 1 आणि डी पासून एफ पर्यंत 2, असे हे 2. आणि ई पासून एफ पर्यंतचा एक रेषाखंड आणि एफ पासून नाहीच काढता येणार, कारण की सगळे काढून झालेले आहेत. म्हणजे जर आपण बेरीज केली तर काय होईल? 0 अधिक 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5, यांची बेरीज किती आली? 15. तर हे आहे बेसिक लॉजिक. ह्या प्रश्नाचं बेसिक लॉजिक आहे. पण अशा टाईपचा प्रश्न आला तर आपण अशी आकृती तयार करून ते सोडवत बसण्यात आपल्याला खूप वेळ जाईल. तर याचं उत्तर लगेच काढण्यासाठी काय करायचं? बघा, यामध्ये किती पॉईंट आहेत ते मोजा. यामध्ये 1 2 3 4 5 आणि 6 पॉईंट आहेत. तर काय करायचं की 6च्या आधीची संख्या घ्यायची. 6च्या आधीची संख्या 5, त्याला 2 ने भागायचं. ठीक आहे. 6 पंचे 30 भागिले 2, उत्तर काय आलं? 15. एकूण पॉईंट किती येतील? 15. समजा येथे 7 पॉईंट असते तर आपण काय केलं असतं? 7च्या आधीची संख्या घेतली असती. 7 सख 42, 42 भागिले 2, 21 उत्तर आलं असतं. समजा येथे 8 पॉईंट असते तर आपण काय केलं असतं? 8च्या आधीची संख्या घेतली असती. 8 7 56, 56 भागिले 2, 28 हे आपलं उत्तर आलं असतं. तर लक्षात घ्या, हे अशा पद्धतीचं उत्तर येतं त्रिकोणी संख्या. या प्रश्नाचं उत्तर काय असतं? तर ते असतं त्रिकोणी संख्या. पुढील प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 4. आता प्रश्न क्रमांक 4 काय म्हणतोय बघा. ए बी सी व डी हे एकाच रेषेवरील क्रमाने घेतलेले बिंदू आहेत. कसे आहेत? ही एक रेषा आहे आणि त्याच्या रेषेवर ही अशी रेषा आहे आणि त्या रेषेवर ए बी सी डी हे क्रमाने घेतलेले बिंदू आहेत. कसे आहेत? क्रम आहे, त्या क्रमाने घेतलेले आहेत. ए आणि बीचं अंतर किती आहे? ए आणि बीचं अंतर आहे 2 सेंटीमीटर. बी आणि डीचं अंतर किती आहे? बी आणि डीचं अंतर आहे 8. हे अंतर आहे 8. ठीक आहे. ए आणि सीचं अंतर आहे 5. ए आणि सीचं अंतर किती आहे? 5. मग ए आणि सीचं अंतर जर 5 आहे तर बी आणि सीचं अंतर किती आलं? बी आणि सीचं अंतर आलं 3. समजा बी सीचं अंतर 3 आहे तर सी आणि डीचं अंतर किती येईल? तर हे अंतर येईल 5. ठीक आहे. म्हणजे आपल्याला कळतं की ए सी आणि सी डी ह्या 2 रेषा कशात? समान आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 4 रेख ए सी व रेख ए सी डी ह्या 2 समान येतील. प्रश्न क्रमांक 4चं उत्तर येईल 4. पुढील प्रश्न बघूया. सोबतच्या आकृतीत परस्पर विरुद्ध असणारे किरण कोणते? आता आपल्याला दिसते बघा, हा एक किरण, त्याला विरोधातला हा किरण, म्हणजे ओ ए ओ बी. बघा, ओ ए आणि ओ बी कुठे दिसतंय का? इथं ओ ए आहे पण त्याला ऑपोजिट ओ बी नाही. हा आहे पर्याय 4, ओ बी आणि ओ ए. म्हणजे प्रश्न क्रमांक 5चं उत्तर आलं 4. आणि ओ सी आणि ओ डी हे पण ऑपोजिट आहेत. ओ सीला ऑपोजिट कोण आहे? ओ डी. तर तो पर्याय नाही तसा, त्याच्यामुळे उत्तर येईल ते. आता पुढील बघा, पुढीलपैकी कोणत्या माहितीवरून प्रतल निश्चिती होत नाही? आता प्रतल म्हणजे काय हे समजून घ्या. प्रतल म्हणजे काय असतं की पॅरलेलोग्राम असतो. काय असतो? समांतरभुज चौकोन म्हणजेच प्रतल. म्हणजेच काय असतंय? प्रतल असतं. समांतरभुज चौकोन असतो तो जवळपास. कसा? तर बघा, प्रतल हा समांतरभुज चौकोन असतोय लक्षात ठेवण्यासाठी. आता बघा, प्रतलबद्दल आपल्याला काय माहिती आहे? अमर्यादित सपाट पृष्ठभागाला प्रतल म्हणतात. म्हणजे हा प्रतल आहे. बघा कशी दिसते प्रतलची डायग्राम तुम्हाला दिसते का? समांतरभुज चौकोनासारखी. हा समांतरभुज चौकोनच आहे. त्यामध्ये काय असतं की समोरासमोरील बाजू एकमेकांना समांतर असतात आणि त्या कशा असतात? समान पण असतात. म्हणजे त्यावेळेसच ते प्रतल बनतं. दुसरी गोष्ट, प्रतल अनंत बिंदूंनी बनलेले असते. सोबतच्या आकृतीत प्रतल ई दर्शवले आहे. जे वरचे काढलेले आहे ते प्रतल काय आहे? ई आहे.
तीन नैक रेषीय बिंदूतून फक्त एकच प्रतल जाते. आता प्रतल निश्चितीसाठी आपल्याला काय महत्वाचं आहे की तीन नैक रेषीय बिंदू आहेत. कसे बिंदू आहेत? तीन नैक रेषीय. असे तीन बिंदू दिले तर यामधून एक प्रतल जातं. आता कसं जातं बघा, हा एक पॉइंट, हा एक पॉइंट, हा पॉइंट. मग ह्याला ही पॅरलल लाईन काढली बघा, ह्याला ही पॅरलल लाईन काढली, ही पण ह्याला पॅरलल काढली, झाले हे प्रतल तयार. म्हणजे पॅरललोग्राम तयार झाला. म्हणजे पॉइंट कोणते होते? हा पॉइंट आणि हा पॉइंट. म्हणजे तीन पॉइंट लागतात. तीन नैक रेषीय बिंदूतून फक्त एकच प्रतल जातं. फक्त एकच आपण पॅरललोग्राम काढू शकतो, दुसरा पॅरललोग्राम आपण नाही काढू शकत. म्हणजे हे आहे परस्परांना छेदणाऱ्या दोन रेषांतून फक्त एकच प्रतल जाते. आता परस्परांना छेदणाऱ्या दोन रेषा अशा ह्या दोन रेषात, तर हे बघा अशा पद्धतीची एक आकृती तयार होईल परस्परांना छेदणाऱ्या रेषेतून. आणि त्यामधून बघा काय होईल? फक्त एकच प्रतल जाईल त्या दोन रेषांमधून, बरोबर. हे दुसरा पॉईंट लक्षात ठेवा. जेव्हा दोन प्रतले परस्परांना छेदत नाहीत, म्हणजेच कसे असतात ते एकमेकांना समांतर असतात, त्याला म्हणतो आपण समांतर प्रतल. आणि ही जी डायग्राम दिली आपल्याला, तर ती कशाची डायग्राम आहे? तर ती एकमेकांना छेदणाऱ्या प्रतलांची डायग्राम आहे. त्यालाच आपण काय म्हणतो बघा, त्याला आपण जर दोन प्रतले परस्परांना छेदत असतील तर तो छेद एक रेषा असतो. लक्षात घ्या, हे पण महत्त्वाचा पॉईंट आहे. तर तो कसा असतो? छेद एक रेषा असतो. येथे दिसते बघा ही एक रेषा, ही एक रेषा छेद असतो. सोबतच्या आकृतीत रेषा XY हा प्रतलांचा छेद असून XY वरील सर्व बिंदू त्या दोन्ही प्रतलांचे सामायिक बिंदू असतात. म्हणजे ह्या प्रतलामध्ये जे सामायिक बिंदू आहेत ते कशावर आहेत? XY वर. मग आपण प्रश्न बघूया. माहितीवरून प्रतल निश्चिती होत नाही. एक रेषीय नसतात तर नैक रेषीय तीन बिंदू असतात. कसे असतात? नैक रेषीय तीन बिंदू. त्याच्यामुळं यावरून प्रतल निश्चिती होते का? होत नाही. 6चं उत्तर आलं पर्याय क्रमांक 1, सहज सुटला. आता पुढील बघा, परस्परांना छेदणाऱ्या दोन रेषा, होतोय प्रतल निश्चिती. एक बिंदूतून जाणारे दोन नैक रेषीय किरण, होते प्रतल निश्चिती. आणि तीन नैक रेषीय बिंदू, यामधून ही प्रतल निश्चिती होत आहे. पुढील प्रश्न बघू. सोबतच्या आकृतीत एक इष्टिका चिती दिलेली आहे. पुढीलपैकी किती गटांमधील बिंदू एक प्रतलीय आहेत? तर बघा ह्या प्रश्नामध्ये खूप कन्फ्युजन आहेत मुलांचे. आणि याचं जे उत्तर दिलेलं आहे मध्ये पर्याय क्रमांक 2, तर हे चुकीचं उत्तर आहे. लक्षात घ्या, कारण की येथे जो पर्याय क्रमांक 4 आहे ABGC, तर ABGH जर पर्याय असता ABGH तर दोन प्रतल तयार झाले असते, बरोबर. येथे दोन प्रतल तयार होत नाहीत, फक्त एकच प्रतल तयार होतं. तर बघूया. बघा, दोन बिंदूंनी प्रतल निश्चिती होते का? नाही होत. कोणत्याही तीन बिंदूंनी प्रतल निश्चिती होते का? होते. म्हणजे C तर पर्याय आलाच. आता पुढे बघा, DHGA, D पासून H, तिथपासून G आणि तिथपासून A. म्हणजे हा असा पॅरललोग्राम आहे का? हा पॅरललोग्राम नाहीच आहे, त्याच्यामुळे हे येणार नाही. आणि ABGC पुढे बघा, A B G आणि C, यापासून कसा पॅरललोग्राम तयार होईल? बघा, हा पॉईंट आणि हा पॉईंट जोडावा लागेल, पॅरललोग्राम तयार होत नाही. जर हे ते ABG च्या ऐवजी बघा ABG आणि H असता, ABG आणि H, तर हा पॅरललोग्राम तयार झाला असता. ठीक आहे. जर येथे पर्याय H असेल तर उत्तर येईल 2, पर्याय C म्हणजे येथे C असेल तर उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. तर हे लक्षात ठेवा, प्रिंटिंग मिस्टेक असू शकते, त्याच्यामुळे उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न बघू. आता स्वाध्याय क्रमांक 13.2 आपण चालू करत आहोत. बघा, वर्तुळावरील दिलेले बिंदू परस्परांना जोडण्यासाठी आणखी जास्तीत जास्त किती रेषाखंड काढावे लागतील? तर सेम प्रश्न आपण मग सोडवलाय. तर बिंदू मोजून घेऊया. 1 2 3 4 5 6 7. मग 7 बिंदू आहेत, तर आपण काय करतो? 7च्या आधीची संख्या 7 आणि 6चा गुणाकार किती आला? 42. 42ला आपण 2 ने भागलं, किती आलं उत्तर? 21. हे उत्तर आलेलं आहे. आणि हे 21 उत्तर आहे. आणि येथे आधीच किती रेषा काढल्यात मोजून घ्या. 1
2 व 3. तर 3 रेषा काढलेल्या आहेत. तर 21 मधून 3 गेलं, उत्तर किती आलं? 18. पर्याय क्रमांक 1. किती रेषाखंड काढावे लागतील? तर पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. पुढील प्रश्न बघूया आपण. पुढील आकृतीचे निरीक्षण करून विरुद्ध किरणांची जोडी ओळखा. बघा, ह्या आकृतीत फक्त हाच विरुद्ध किरण दिसतोय, दुसरे विरुद्ध किरण नाहीतच, फक्त हाच विरुद्ध किरण आहे. मग आपल्याला काय दिसतंय बघा, वाय क्यू टी क्यू आणि क्यू आर किंवा क्यू टी क्यू आर. क्यू टी क्यू आर कुठे आहे? पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे. पुढील प्रश्न बघू. पुढील आकृतीमधील एकूण रेषाखंडाची संख्या किती? तर बघा, बिंदू किती आहेत? 1 2 3 4 5. बिंदू किती आहेत? 5. तर काय येईल? 5 गुणिले 4 भागिले 2, उत्तर आलं 10. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. बघा किती सहज सोपे सुटतात. पॉईंट मोजायचे आणि त्यावरून आपण काढू शकतो. रेषेवरील कोणत्याही 2 बिंदूंनी मर्यादित झालेल्या भागास, आता फक्त 2 बिंदू म्हणलेत, 3 बिंदू असते तर प्रतल आलं असतं, कारण 3 बिंदूंनी आपण प्रतल निश्चिती करतो. आणि ते कसे पाहिजेत? ना एक रेषीय पाहिजेत, एक रेषे चालून जमत नाही. पण 2च बिंदू असतील तर त्यापासून काय तयार होतो? तर त्यापासून रेषाखंड तयार होतो. बघा, असे हे 2 बिंदू आहेत आणि हे 2 बिंदू जर आपण जोडले तर काय होतं? रेषाखंड. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघा. रेषा ए बी, रेषा सी डी, रेषा एल एम, रेषा एस टी, रेषा ई एफ, म्हणजे 1 2 3 4 आणि 5. किती रेषा आहेत? 5 रेषा आहेत, बरोबर. या परस्परांना विशिष्ट बिंदूत छेदतात. यावरून दिलेल्या आकृतीत विरुद्ध किरणांच्या जोड्या विचारल्यात. किती किरणांच्या जोड्या विचारल्यात? विरुद्ध किरण. तर बघितलं तुम्ही तर ही एक रेषा आहे. ह्या रेषेपासून किती विरुद्ध किरण तयार होतात? एका रेषेपासून 2 विरुद्ध किरण तयार होतात. येथे एकूण किती रेषा आहेत? तर 5 रेषा आहेत. 5 रेषापासून 10 किरण तयार होतील, विरुद्ध किरण. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 6 बघा. परस्परांना छेदणाऱ्या 2 रेषांमधून जाणाऱ्या प्रतलांची संख्या किती? आता आपण मगाशीच वाचलं की परस्परांना छेदणाऱ्या 2 रेषांमधून जास्तीत जास्त एक प्रतल जाऊ शकतं. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर आलं. बघा, 13.2 किती सहज सोप्या पद्धतीने सुटला. आता बघूया 13.3. 13.3 मध्ये सर्वात महत्त्वाचं काय आहे की आपल्याला कोन, पूरक कोन व कोटी कोन ह्या 3 कन्सेप्ट आहेत त्या समजल्या पाहिजेत. तर बघा, ह्या 3 कन्सेप्ट खूप सोप्या आहेत, सहज समजू शकतात. पहिल्यांदा आपण बघू कोन, कोटी कोन व पूरक कोन. समजा आता कोन आहे 30 डिग्रीचा, कोन आहे 30 डिग्रीचा. तर कोटी कोन काय असतो? तर बघा, कोन अधिक कोटी कोन ची बेरीज किती असती? 90 डिग्री असती. कोन आणि कोटी कोनची बेरीज किती असती? 90 डिग्री असते. आणि जर आपण बघितलं कोन अधिक पूरक कोन, कोन अधिक पूरक कोनची बेरीज किती असती? तर ती असते 180 डिग्री. ती काय असती? 180 डिग्री असते. म्हणजे कोन आला 30 डिग्रीचा, कोटी कोन काय येते? 30 मध्ये किती मिसळल्यावर 90 येतं? 60 मिसळल्यावर. आणि कोन मध्ये किती मिसळल्यावर 180 येईल? 30 मध्ये तर 150 मिसळल्यावर. ठीक आहे. आता यावरून आपल्याला काय दिसते बघा, हे एक्झाम्पल क्लासिक एक्झाम्पल आहे कोन, कोटी कोन, पूरक कोनाचं. हे एक्झाम्पल जरी लक्षात ठेवलं तर तुम्हाला सगळे प्रश्न सुटू शकतात. ते कसे? तर बघा, याचा जर आपण रेशो काढला तर काय येईल? 1 2 व 5. 30 ने भाग दिला तर हे आलं त्याचं काय? गुणोत्तर. मग ह्या गुणोत्तरात काय दिसतं बघा की 30 आणि 60 ची बेरीज किती आली? 90. म्हणजे कोन आणि कोटी कोनाची बेरीज 90 आली व पूरक कोन व कोटी कोनाची वजाबाकी म्हणजेच काय? पूरक कोन वजा कोटी कोन, पूरक कोन वजा कोटी कोन ची वजाबाकी किती येते? तर ती येते 90 डिग्री. पूरक कोन मधून कोटी कोन वजा केला तर ती किती बेरीज आली? 90.
ह्यावरून आपल्याला काय कळतं बघा, यावरून आपल्याला काय समजतं तर बघा की कोन व कोटिकोन याचे गुणोत्तर, कोन व कोटिकोनाचे गुणोत्तर हे गुणोत्तर केवढं असणार आहे, पूरक कोन वजा कोटिकोन, पूरक कोन वजा कोटिकोनाच्या गुणोत्तरा इतके. म्हणजे बघा 1 आणि 3 ची बेरीज किती झाली, 1 आणि 2 ची बेरीज, सॉरी 1 आणि 2 ची बेरीज किती झाली 3. म्हणजे कोन व कोटिकोन यांची जे गुणोत्तर आहे त्या गुणोत्तराची बेरीज किती आली 3. आणि पूरक कोन किती आहे 5 वजा कोटिकोन किती आहे 2, यांची वजाबाकी किती आली 3. म्हणजे ही वजाबाकी प्रत्येक वेळेस समान येते, प्रत्येक वेळेस ती काय असते, समान असते. म्हणून आपण काय म्हणू शकतो, कोन व कोटिकोनाचे गुणोत्तरची बेरीज ही किती असणार आहे, पूरक कोन व कोटिकोनाच्या वजाबाकी इतकी असणार आहे. तर प्रश्न बघूया आपण. ज्यावेळेस अशा टाईपचा प्रश्न येतो आपल्याला की एका कोनाचे माप त्याच्या पूरक कोनाच्या 104 पट आहे, कसं लिहायचं बघा. हा कोन आणि हा कोणता दिलाय, पूरक कोन, पूरक कोन. आणि आपल्याला कोनाचा कोटिकोन काढायचा आहे, तर आपण हा मध्ये कोटिकोन घेऊया, कोटिकोन घेऊ, हा कोन घेऊ. आता आपल्याला कोन किती दिलाय 1 आणि पूरक कोन किती दिलाय 4. बघा एका कोनाचे माप त्याच्या पूरक कोनाच्या मापाचे 104 पट आहे, म्हणजे 1/4 प्रमाण दिले. येथे 1/4 च्या बदल्यात काय दिले 1/4, हे लक्षात घ्या. 1/4 आणि 1/4 हे दोन्हीचा अर्थ समान असतो. मग बघा की आपल्याला काय विचारलंय, कोटिकोन किती आहे असा विचारलेला आहे. तर ह्यावरून आपण सहज कोनाची माप काढू शकतो. 1 आणि 4 ची बेरीज किती असते, 1x, आपण काय म्हणू x, येथे येईल x, येथे येईल 4x. मग सांगा की x अधिक 4x ची बेरीज किती 180, बरोबर. 5x ची बेरीज 180, x ची बेरीज किती आली 180 भागिले 5, x ची उत्तर आलं 36. म्हणजे कोन किती आला, कोन आला 36. 36 मध्ये किती मिसळल्यावर 90 होतं, तर 54 मिसळल्यावर पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. बघा असे हे सहज सोप्या पद्धतीने सुटणारे प्रश्न आहेत. खूप इझिली हे प्रश्न आपण ट्रॅक करू शकतो. पुढील प्रश्न बघूया आपण. एका कोनाचा पूरक कोन व कोटिकोन यांचे गुणोत्तर दिलेले आहे. मग लिहूया आपण. हा काय आहे, कोटिकोन. आपण आपल्या फॉर्मॅटमध्येच लिहायचं. आपण कसं लिहितो, कोन, कोटिकोन, पूरक कोन. मग पूरक कोन किती दिलाय बघा, पूरक कोन दिलाय 13, कोटिकोन दिलाय 4. यांची वजाबाकी किती आहे 13 आणि 4 ची वजाबाकी आहे 9. म्हणजे 4 मध्ये किती मिसळल्यावर 9 येईल 5. म्हणजे कोन आणि कोटिकोनचं गुणोत्तर किती आलं 5/4 आणि कोटिकोन व पूरक कोनचं गुणोत्तर किती आलं 4/13 आणि कोन व पूरक कोनचं गुणोत्तर किती आलं 5/13. म्हणजे हे सगळे गुणोत्तर आपल्याला काढता आले. तर त्या कोनाचे माप किती, आता बघा 5 आणि 4 ची बेरीज किती आहे 90. म्हणजे 5 किती असणार आहे 50, 4 किती असणार आहे 40 आणि 13 किती असणार आहे 130. म्हणजे ही आपल्याला माप मिळाली. 50 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. पर्याय क्रमांक 2 चे उत्तर आले. प्रश्न क्रमांक 2 चे उत्तर आले 2. बघा एवढे सोपे सहज प्रश्न असतात. एकच शिरोबिंदू नसलेल्या दोन कोनांची मापे 35 व 55 आहे. तर पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे. तर बघा 35 अधिक 55 यांची बेरीज किती आली बघा, 5 आणि 5 10 हात चाले 90 बेरीज आली. म्हणजे ते काय आहेत, ते कोण परस्पराचे कोटिकोन आहेत हे आपल्याला दिसतंय. विरुद्ध कोण कसे असतात, समान असतात. त्याच्यामुळे ते तर उत्तर येणार नाही. 3चं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न बघा. एका कोनाचा पूरक कोन व कोटिकोन लिहून घेऊया आपण. कसं लिहितो आपण, कोन, कोटिकोन व पूरक कोन. आपल्याला काय दिलंय,
पूरक कोण व कोटिकोण. पूरक कोण किती आहे 8, कोटिकोण किती आहे 3. यांच्यातला फरक किती, 8तून 3 गेलं 8 मधून 3 गेलं 5, 5चा फरक आहे. मग 3 मध्ये किती मिसळल्यावर 5 येईल 2. म्हणजे हे आपलं असं गुणोत्तर तयार झालं 2 × 3 = 8. ठीक आहे. तर त्या कोणाचे पूरक कोणाचे गुणोत्तर किती, कोण किती आहे 2 आहे, पूरक कोण किती आहे 8 आहे. गुणोत्तर काय होईल 1/4. 1/4 उत्तर कुठे आहे बघा, पर्याय क्रमांक 3 आहे. तर 4चं उत्तर आलं पर्याय क्रमांक 3. हा आपल्या लेक्चरचा शेवटचा प्रश्न असेल. हा प्रश्न बघा काय आहे. तर आपल्याला या प्रश्नामध्ये काय विचारलंय की किती अंशाचा कोण तयार होईल. तर बुद्धिमत्तेमध्ये आपण हा प्रश्न घेणारच आहोत या टाईपचे. तर येथेही हा प्रश्न आहे. तर तो कसा सोडवायचा बघूया. बरोबर 10:30 वाजता घड्याळातील 2 काट्यांमध्ये किती मापचा कोण तयार होईल. तर आपल्याला माहिती आहे बघा फॉर्म्युला 11/2 m - 30h. मग किती आहे 11/2. m किती दिलेला आहे, m म्हणजे मिनिट 30 दिलेला आहे आणि h किती दिलेला आहे, h आहे 10. मग बघा 2 ने 30 ला भागलं 15, 15 आणि 11चा गुणाकार 165, 30 आणि 10चा गुणाकार 300. 300 मधून 165 गेलं, उत्तर आलं किती 135. तर 135 येथे वजा 135 आलं, पण आपण वजा हे घेत नसतो म्हणून उत्तर काय आलं पर्याय क्रमांक 4. तर अशा पद्धतीने आपण स्वाध्याय क्रमांक 13 कंप्लीट म्हणजे 13.1, 13.2, 13.3 हे कंप्लीट कव्हर केलेलं आहे. पुढील लेक्चरमध्ये आपण समांतर रेषा व छेदिका यांचे गुणधर्म पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा, आपल्या मित्रांनाही शेअर करा आणि आपण कुठल्या भागातून हा व्हिडिओ बघताय हेही मला कळवा. धन्यवाद.